पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी. शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट. यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे. तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा. साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत पंढरपूर नगरपालिकेत सत्तांतर घडवण्यात भालके प्रणित तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं मोठं यश संपादन केलं असून 2011 नंतर 15 वर्षांनी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची सूत्रे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या हाती आली आहेत. पंढरपूर नगरपालिकेच्या या निवडणुकीत 36 पैकी 24 नगरसेवक हे परिचारक प्रणित भाजप आघाडीचे विजयी झाले असले तरी नगराध्यक्ष पदासाठी मात्र शहरातील जनतेनं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके यांना पाठबळ दिल्याचं दिसून आलं. खरे तर या निवडणुकीत विठ्ठल परिवार एकत्रपणे मैदानात उतरणार असल्याची चर्चा झाली होती आणि यातूनच विठ्ठल परिवारातील 2 गटाचे नेते एकत्र येत बैठकाही झाल्या होत्या. यामध्ये विठ्ठल कारखान्याचे चेअरमन व माढ्याचे आमदार अभिजित पाटील, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, भगीरथ भालके, गणेश पाटील यांना बैठकीसाठी एकत्रित आणण्यात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तर पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी साधना भोसले यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून घेतलेली माघार भालके यांच्या विजयासाठी मोठी हातभार लावणारी ठरली होती. पुढे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीनं नगराध्यक्ष पदासाठी तसेच काही प्रभागातून नगरसेवक पदासाठी उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे भाजपचा दबावापोटीच आमदार अभिजित पाटील यांना हा निर्णय घ्यावा लागला अशी ही चर्चा झाली होती आणि यातूनच राज्यकर्ते विठ्ठल कारखान्यास अडचणीत आणू पाहत आहेत आणि त्यामुळे आमदार अभिजित पाटील यांना हा निर्णय घ्यावा लागला अशी चर्चा पंढरीत झाली होती. तर दुसरीकडे श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचा फटका तीर्थक्षेत्र विकास आघाडीच बसेल असं गणितही मांडलं जाऊ लागलं होतं. परंतु अतिशय शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा राबवीत माढा विधानसभेत विजय संपादन केलेले आमदार अभिजित पाटील यांची यंत्रणा खऱ्या अर्थानं पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कार्यरत नव्हती अशी चर्चा या निमित्तानं होताना दिसून आली. तर श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारिका राहुल साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत डॉक्टर प्रणिता भालके यांना ऐनवेळी दिलेला पाठिंबा देखील महत्त्वाचा ठरला होता आणि यातूनच नगराध्यक्ष पदासाठी होणारी मतविभागणी टळली आणि यातूनच फायदा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांना मोठ्या प्रमाणात झाल्याची ही चर्चा होताना दिसून आली. आता पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत विजय संपादन केल्यावर पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार आमने सामने येणार आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत एकत्र येता एकत्रीकरण थांबलेला विठ्ठल परिवार आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत एकत्र येणार का याची मोठी उत्सुकता पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारातील दोन्ही गटाच्या समर्थकांना लागून राहिली आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत विठ्ठल परिवारातील दोन्ही गट एकत्र येण्याबाबत समर्थकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्थळावर समर्थकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पंढरपूर नगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि तीर्थक्षेत्र पंढरपूरची कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनही झालेली बकाल अवस्था यामुळे पंढरपूर नगरपालिकेत सत्तांतर घडवण्यासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे अशी भूमिका आमदार अभिजित पाटील यांनी मांडल्याचं दिसून आलं होतं. तर पंढरपूर नगरपालिकेसाठी एकत्र येत या पंढरपूर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मात्र आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठल परिवारानं दुसऱ्या गटासोबत न घेता लढवाव्यात अशी भावनाही अनेक समर्थकांनी व्यक्त केली होती. मात्र आमदार अभिजित पाटील यांनी त्यावेळेचा निर्णय त्यावेळी चर्चा करून घेऊ अशी स्पष्ट भूमिका घेतल्याचंही दिसून आलं होतं. आता पंढरपूर नगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर
पंढरपूर शहराबरोबरच तालुक्यातील भालके समर्थकांचा उत्साह वाढला आहे. तर दुसरीकडे विठ्ठल परिवारातील दुसरे नेते व सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून लढवल्याचा निर्धार व्यक्त केलाय. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विठ्ठल परिवारातील दोन्ही गट एकत्रित विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून उमेदवार मैदानात उतरवले जाणार की भालके यांच्या नेतृत्वाखालील आघाडी व आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री विठ्ठल परिवर्तन आघाडी आणि कल्याणराव काळे ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊ शकतात त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश महायुतीमध्ये असल्यामुळे कल्याणराव काळे हे महायुतीच्या माध्यमातून आपले उमेदवार मैदानात उतरवणार की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून स्वतंत्ररित्या उमेदवार मैदानात उतरवणार याची मोठी उत्सुकता पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारातील दोन्ही गटाच्या समर्थकांना लागून राहिली आहे.